सगळे कलावंत वेळेत हजर आहे. ही संप्रदायाशी असलेली बांधिलकी आहे, ही संप्रदायाची असलेली जाणीव आहे. नाहीतर हल्ली संप्रदायात पण वाढलं. पहिल्या दिवशी मोठे कलाकार येत नाही, वाढलं ना संप्रदायात पण ऍटिट्यूड वाढलाय ना. ते म्हणतात पहिल्या दिवशी साऊंड सेट करा, आम्ही दुसऱ्या दिवशी येऊ. पण आज डाले गुरुजी असतील, रवी महाराज असतील आणि महाराष्ट्रातलं मृदंग क्षेत्रातलं खूप मोठं नाव म्हणजे मृदंग सम्राट आमचे भरत महाराज पठाडे. तुम्हाला सांगू गावकऱ्यांनो, तुमच्या गावात मी 8 वाजता आलो, पण तुमचा सप्ताह मोठा आहे हे मला भरत महाराज पठाडेंचं नाव वाचलं तेव्हाच कळालं. कारण जिथं भरत महाराज पठाडे वाजवायला असतात तो कार्यक्रम मोठाच असतो, तो छोटा नसतोच ना कार्यक्रम. वारकऱ्यांच्या गळ्यातले ते ताईत झालेत. पण काय संप्रदायाच्या मालकांनी पण सवय लावून दिली की विद्येचा अहंकार होऊ द्यायचा नाही, तर विद्या विनयेन शोभते. ती कला विनम्रतेने शोभत असते मायबाप. आणि ही सवय आम्हाला लावली 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी. कोण आहे ज्ञानेश्वर महाराज? महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. जय श्रीराम. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. साक्षात महाविष्णूचे अवतार आहेत. योग्यता एवढी आहे, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अहो 700 वर्षापूर्वी समाजाला ज्ञानेश्वर महाराजांशिवाय पर्यायच नव्हता. जायचं तू कोणाकडे जायचं ना? जे लोपलं होतं, जे संकुचित झालं होतं, जे विशिष्ट वर्गाकडे मर्यादित झालं होतं, ते कवाड उघडे करायचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आणि दादा, गावात जर एखाद्या गोष्टीचं एखादंच दुकान असलं ना, तर ते दुकानदार किती भाव खातो तुम्हाला माहिती आहे. गावात जेव्हा किराण्याचं एकच दुकान होतं ना, तेव्हा तो किराणा दुकानदार गिऱ्हाईकाशी नीट नव्हता बोलत. थांबा ना, लय गडबड आहे का, आणि देतो ना, तेवढंच काम आहे का. जेव्हा दुसरं दुकान झालं ना त्याच्या समोर, तेव्हा ते गिऱ्हाईकाला म्हणायला लागलं, या बर का परत. पर्याय उपलब्ध झाले की माणसं नीट वातात. परत 700 वर्षापूर्वी पर्यायच नाही आहे, म्हणून तर त्यांना आई म्हटलं गेलं. आईला काय पर्याय असतो काय? बायकोला पर्याय असतो बुवा, बायकोला पर्याय असतो ना. आईला पर्याय असतो का? आई आई असते, म्हणून त्यांना आई म्हटलं. ज्ञानबाई माझी अनाथाची ज्ञानबाई माझी
एका जनार्दनी वंदित से जनार्दनी एका जनार्दनी